विचार करा, जर तुमच्या हातून तुमचा मोबाईल पडला आणि त्याची स्क्रीन बंद पडली तर तुमची काय तारांबळ उडेल. आणि समजा या मोबाईल कंपन्यांनी उद्यापासून मोबाईलला स्क्रीन लावणं बंद केलं तर काय होईल. तसंच जर तुमच्या हातातला स्मार्ट वॉच त्याला जर स्क्रीन नसेल तर काय होईल. किंवा होम ऑटोमेशनमधील कंट्रोलरला स्क्रीन दिलीच नाही तर काय होईल. अर्थातच तुम्हाला विषय लक्षात आला असेलच. तर आपण आज डिस्कस करणार आहोत डिस्प्ले स्क्रीनविषयी. डिस्प्ले स्क्रीन हा एक अतिशय महत्त्वाचा कंपोनंट आहे एम्बेडेड सिस्टममध्ये. त्याचं कारण आहे की हा एक प्रायमरी इंटरफेस आहे युजरला तुमच्या सिस्टमबरोबर इंटरॅक्ट करण्यासाठी आणि सिस्टमची इन्फॉर्मेशन रिसीव्ह करण्यासाठी. एखाद्या एम्बेडेड प्रॉडक्टला इफेक्टिव्हली डिझाईन आणि इम्प्लिमेंट जर करायचं असेल तर डिस्प्ले इंटरफेसिंगविषयी माहीत असणं अतिशय गरजेचं आहे. तर पहिलं आपण डिस्प्ले स्क्रीनचा एम्बेडेड सिस्टममध्ये काय इम्पॉर्टन्स आहे ते समजून घेऊ. पहिलं तर आहे युजर इंटरॅक्ट. म्हणजे एक साध्यातलं साधं इलेक्ट्रॉनिक्स प्रॉडक्ट असून द्या ते कॉम्प्लेक्स इंडस्ट्रियल कंट्रोल सिस्टम. यामध्ये डिस्प्ले स्क्रीन युजरला व्हिज्युअल इंटरफेस प्रोव्हाइड करतो. म्हणजेच काय तर युजर त्याच्या डोळ्याने बघू शकतो की सिस्टममध्ये आता काय घडामोडीचा आहे. युजर सिस्टमचं स्टेटस बघू शकतो, डेटा मॉनिटर करू शकतो डिस्प्लेच्या थ्रू आणि गरज असल्यास इनपुट कमांड पण देऊ शकतो. त्यामुळे डिस्प्ले स्क्रीन ही एक क्रिटिकल कंपोनंट आहे. दुसरा इम्पॉर्टन्स म्हणजे इन्फॉर्मेशन आउटपुटसाठी. एम्बेडेड सिस्टमला जर इन्फॉर्मेशन प्रेझेंट करायची असेल युजरसाठी तर डिस्प्ले हा एक प्रायमरी वे आहे. इन्फॉर्मेशन म्हणजे जसं की सेन्सरचा डेटा किंवा सिस्टम अपडेट किंवा एरर मेसेजेस किंवा जो प्रोसेस केला असेल तो डेटा. एम्बेडेड सिस्टमला जर डिस्प्ले इंटरफेस केलेला नसेल तर तो एक फक्त ब्लॅक बॉक्स म्हणून कामा येईल, ज्याची युजेबिलिटी सुद्धा खूप लिमिटेड असते. तिसरं इम्पॉर्टन्स म्हणजे प्रॉडक्टची फंक्शनॅलिटी वाढवण्यासाठी. जर आपण एम्बेडेड सिस्टममध्ये डिस्प्ले इंटिग्रेट केला तर त्यांनी फंक्शनॅलिटी वाढते आणि युजरचं फ्रेंडलीनेस एम्बेडेड प्रॉडक्टविषयी वाढतो. आता तुमचंच उदाहरण घ्या. तुमचा फोन हा तुमच्या जीवाभावाचा मित्र झाला आहे. त्याचं कारण काय आहे, ह्यात जर फोनला डिस्प्ले नसता तर झालं असतं का. एखाद्या प्रॉडक्टला तुम्ही चांगला डिस्प्ले दिला असेल तर त्यांनी ते प्रॉडक्ट ऑपरेट करणं सोपं होतं. त्याच्यामुळं काय होतं, युजर एक्सपिरियन्स इम्प्रूव्ह होतो आणि त्याच्यामुळं काय होतं की प्रॉडक्टची व्हॅल्यू पण वाढते. आता चौथा इम्पॉर्टन्स म्हणजे रिअल टाईम मॉनिटरिंग अँड कंट्रोलसाठी. खूप साऱ्या एम्बेडेड ॲप्लिकेशनमध्ये रिअल टाईम मॉनिटरिंग आणि कंट्रोल असणं खूप गरजेचं असतं. अशामध्ये जर तुम्ही डिस्प्ले स्क्रीन दिली असेल तर युजर रिअल टाईममध्ये सिस्टमचे पॅरामीटर बघू शकतो, डेटा व्हिज्युअलाइज करू शकतो आणि जर गरज असेल तर इमिडिएट ॲडजस्टमेंट करू शकतो. आणि हे खूप इम्पॉर्टंट असतं ॲप्लिकेशन्स लाईक मेडिकल डिव्हायसेसमध्ये किंवा इंडस्ट्रियल ऑटोमेशनमध्ये किंवा ऑटोमोटिव्ह सिस्टम्समध्ये. तर असे काही मेजर इम्पॉर्टन्स आहेत डिस्प्ले इंटरफेसिंग. आता आपण बघूया एम्बेडेड सिस्टममध्ये कोणते कोणते पॉप्युलर डिस्प्ले टाईप्स असतात. त्यातला पहिला म्हणजे जो मोस्ट पॉप्युलर आहे त्याला आपण लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले किंवा LCD ह्या नावाने ओळखतो. ह्याच्यामध्ये दोन टाईप असतात. एक असतं कॅरेक्टर LCD आणि दुसरं असतं ग्राफिकल LCD. जो कॅरेक्टर LCD आहे हा सिम्पल असतो, कॉस्ट इफेक्टिव्ह डिस्प्ले असतो आणि हा अल्फा न्यूमेरिक कॅरेक्टर्स आणि बेसिक सिम्बॉल शो करू शकतो. मोस्टली एम्बेडेड सिस्टममध्ये हा यूज केला जातो टेक्स्ट बेस्ड इन्फॉर्मेशन शो करण्यासाठी. तसंच ग्राफिकल LCD हा यूज केला जातो जिथं आपल्याला ग्राफिक्स, इमेजेस किंवा कस्टम फॉन्ट वापरून एखादी टेक्स्ट आपल्याला शो करायची असेल. ह्याच्यामध्ये मोनोक्रोम आणि कलर व्हर्जन असे दोन व्हर्जन असतात जे आपल्याला सुटेबल असतात ॲप्लिकेशन्स लाईक जिथं आपल्याला कॉम्प्लेक्स व्हिज्युअल आउटपुट शो करायचं असतं. नेक्स्ट आहे थिन फिल्म ट्रान्झिस्टर लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले म्हणजे TFT LCD. हे आपल्याला मोस्टली फॅमिलियर आहेत बिकॉज ऑफ आपल्या स्मार्टफोन, टॅबलेट्स किंवा आपले HMI डिव्हायसेसमध्ये जे हायर रिझोल्युशन प्रोव्हाइड करतात. कलर डेप्थ यांची चांगली असते आणि फास्ट रिस्पॉन्स टाईम असतो यांचा. तिसरं माहीत असलेले आपल्याला OLED डिस्प्ले म्हणजे ऑर्गॅनिक लाईट इमिटिंग डायोड्स. ह्याचा मोस्टली यूज होतो जिथं आपल्याला एक्सलंट कॉन्ट्रास्ट आणि व्हायब्रंट कलर शो करायचे असतील. ह्याच्यासाठी मोस्टली आजकालच्या जमान्यामध्ये जे व्हेरेबल्स आलेले आहेत जसे की स्मार्ट वॉचेस म्हणा किंवा पोर्टेबल डिव्हायसेस आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला हाय क्वालिटी इमेजेस शो करायचे असतील तिथं हा वापरला जातो आणि हा पॉवर इफिशियन्सी ह्याची एकदम चांगली असते. नेक्स्ट डिस्प्ले टाईप आहे पेपर डिस्प्ले. त्याला इलेक्ट्रोफोरेटिक डिस्प्ले पण म्हणतात, जो आपल्याला मोस्टली नोन आहे आपल्या रीडर्स किंवा डिजिटल सायनेजसाठी वापरला जातो.
आणि काही सम IoT डिव्हायसेस. ई-रीडर्स म्हणजे जो आपल्याला माहिती असलेला डिव्हाइस म्हणजे किंडल्स, ज्याच्यामध्ये जो वापरला जातो त्याला ई-पेपर डिस्प्ले पण म्हणतात. आता ज्यांनी किंडल वापरला असेल त्यांच्या लक्षात आलं असेल की हा अल्ट्रा लो पॉवर कन्झ्युम करतो, कारण का किंडलला पण कमी चार्जिंग लागतं आणि जास्त काळ ते चार्जिंग टिकतं सुद्धा. नेक्स्ट पॉप्युलर डिस्प्ले आहे 7 सेगमेंट डिस्प्ले. हा सुद्धा तुमच्या करिक्युलममध्ये तुम्ही स्टडी केला असेल. हा सिम्पल असतो आणि रोबस्ट डिस्प्ले वापरला जातो न्यूमेरिकल डिजिट्स शो करण्यासाठी. आणि लास्ट डिव्हाइस टाईप आहे तो म्हणजे व्हॅक्यूम फ्लोरोसंट डिस्प्ले म्हणजेच VFD. हा ऑफर करतो ब्राईट आणि क्लिअर डिस्प्ले क्वालिटी. याच्यामधलं मुख्य फीचर आहे की ह्याच्याकडं वाईड व्ह्यूविंग अँगल असतो आणि गुड कॉन्ट्रास्ट असतो. त्याच्यामुळे हा अशा ठिकाणी वापरला जातो जिथं आपल्याला हाय व्हिजिबिलिटीची गरज असते इन व्हेरियस लाइटिंग कंडिशन. जसं की आपल्या कारमध्ये, गाडीमध्ये ऑटोमोटिव्ह डिस्प्ले जे वापरले जातात ते VFDs असतात, किंवा इंडस्ट्रियल इक्विपमेंटमध्ये त्याला वेगवेगळ्या अँगलनी बघितली तरी त्याची क्लॅरिटी आणि त्याच्यावरचे इन्फोग्राफिक्स ही व्हिजिबल झालं. तर असे काही टाईप्स असतात डिस्प्लेचे. नेक्स्ट आपण बघूया की हे डिस्प्ले कसे इंटरफेस केले जातात, ह्यांच्यासाठी कोणते प्रोटोकॉल्स वापरले जातात. तर पहिली इंटरफेसिंग मेथड आहे SPI वापरून, म्हणजे सिरियल पेरिफेरल इंटरफेस प्रोटोकॉल वापरून. तर SPI आपल्याला माहीत आहे की जी सिंक्रोनस सिरियल कम्युनिकेशन म्हणून वापरली जाते. शॉर्ट डिस्टन्स कम्युनिकेशनसाठी पॉप्युलर मेथड आहे ही. तर ह्या प्रोटोकॉलचा वापरून आपण डिस्प्ले मायक्रो कंट्रोलरशी इंटरफेस करू शकतो. ह्याच्यामध्ये SPI ही मास्टर स्लेव्ह आर्किटेक्चर असल्यामुळे मायक्रो कंट्रोलर तुमचा मास्टर असतो आणि जो डिस्प्लेवर कम्युनिकेट करतो तो डिस्प्ले तुमचा स्लेव्ह असतो. आणि ह्याच्यामध्ये काही मेन सिग्नल्स वापरले जातात कम्युनिकेशनसाठी, ते आपण खालीलप्रमाणे बघू शकतो. आता ही इंटरफेसिंग मेथड कोणकोणते डिस्प्ले वापरतात, तर TFT LCD, तसंच OLED डिस्प्ले, त्याचसोबत टच कंट्रोलर्स, हे काही टाईप्स आहेत जे SPI मेथड वापरतात इंटरफेसिंगसाठी. तर SPI मेथड वापरून जर इंटरफेसिंग केलं तर काही ॲडव्हान्टेजेस आहेत का, तर ह्याच्यामध्ये मुख्यतः लो पिन काउंट लागतो. मॅक्सिमम 3 ते 4 पिनमध्ये आपलं इंटरफेसिंग होऊन जातं. त्यानंतर सिम्पल वायरिंग असल्यामुळं तुमचं PCB लेआउट पण करायला सोपं जातं. त्यानंतर कम्युनिकेशन स्पीड बघितलं तर हा मॉडरेट लेवलचा असतो, त्यामुळं डेटा ट्रान्सफर करायला जास्त अडथळे येत नाही. आणि मेन म्हणजे SPI ही कॉमन इंटरफेसिंग मेथड असल्यामुळं बरेचसे कंट्रोलर तुमचे हे बिल्ट इन SPI कंट्रोलर प्रोव्हाइड करतात, ज्याच्यामुळे आपल्याला डिस्प्ले इंटरफेसिंग करणं सोपं जातं. त्याचसोबत काही डिसॲडव्हान्टेज पण आहे त्याचे. एक म्हणजे जर पॅरलल इंटरफेसिंग मेथडशी कम्पेअर केलं तर ही स्लो कम्युनिकेशन स्पीड असतं ह्याचं. त्यानंतर तुमची सॉफ्टवेअर कॉम्प्लेक्सिटी थोडीशी वाढू शकते, कारण का SPI कम्युनिकेशन प्रोटोकॉल असल्यामुळे आपल्याला त्याचं सॉफ्टवेअरमध्ये हँडलिंग करावं लागतं. बट बरेचसे मायक्रो कंट्रोलर SPIची लायब्ररी ऑलरेडी प्रोव्हाइड करत असल्यामुळे ते पण API यूज करून सोपं होऊ शकतं. दुसरी इंटरफेसिंग मेथड म्हणजे RGB इंटरफेसिंग. ह्याला आपण पॅरलल डिजिटल व्हिडिओ इंटरफेस सुद्धा म्हणतो. ही तिथं वापरली जाते जिथं आपल्याला व्हिडिओमधल्या प्रत्येक पिक्सलवर कंट्रोल पाहिजे असतो, म्हणजे डायरेक्ट पिक्सल ड्राईव्ह करू शकतो युझिंग मायक्रो कंट्रोलर. पिक्सल म्हणजे त्याच्यामधले कलर्स कॉम्बिनेशन जे आपण डायरेक्टली कंट्रोल करू शकतो. हे कसे काम करतात, तर आपल्याला पॅरलल लाईन्स कनेक्ट करावं लागतात फॉर ईच कलर, जसं की रेड कलरसाठी सेपरेट, ग्रीनसाठी सेपरेट, ब्ल्यू कलरसाठी सेपरेट. त्याचसोबत आपल्याला सिंक्रोनायझेशनचे सिग्नलच्या पण लाईन्स कनेक्ट करावे लागतात इंटरफेसिंगमध्ये. तर खालीलप्रमाणे काही त्याचे सिग्नल्स आहेत जे रिक्वायर्ड असतात इंटरफेसिंगमध्ये. ह्या मेथडचे पॉप्युलर यूज केसेस आहेत ते म्हणजे TFT LCD पॅनल्समध्ये ह्याला वापरलं जातं. त्यानंतर अशा ॲप्लिकेशनमध्ये वापरलं जातं जिथं आपल्याला व्हिडिओ किंवा फास्ट ग्राफिक्स डिस्प्ले करायचं असतं. म्हणजे जर कॉम्प्लेक्स ग्राफिक्स डिस्प्ले करायचं असेल किंवा व्हिडिओ कंटेंट डिस्प्ले करायचं असेल, ज्याची डिमांड असते की रिफ्रेश रेट हा फास्ट असला पाहिजे, त्या अशा ठिकाणी ही मेथड वापरली जाते. तर ह्याचा ॲडव्हान्टेज काय आहे, तर ह्याच्यात हाय बँडविड्थ दिली जाते, ज्यामुळे फास्ट डेटा ट्रान्सफर ह्याच्यामध्ये अचीव केला जातो. आणि डायरेक्ट पिक्सल कंट्रोलिंग असल्यामुळे तुम्हाला एकदम ग्रॅन्युलर कंट्रोल मिळतो तुमच्या व्हिडिओच्या डेटावर. बट जसं म्हणलं की ही पॅरलल इंटरफेसिंग मेथड असल्यामुळे ह्याच्यामध्ये पिन काउंट ही खूप हाय जातो, त्यामुळे आपल्याला असे कंट्रोलर किंवा प्रोसेसर्स लागतात ज्याच्यामध्ये डेडिकेटेड LCD कंट्रोलर इनबिल्ट असले पाहिजे किंवा FPGAs वापरावं लागतं. आणि या मेथडमध्ये ईच पिक्सलचं कंट्रोल दिला असल्यामुळे त्याचे टायमिंग आणि कंट्रोल सिग्नलची रिस्पॉन्सिबिलिटीसुद्धा युजरलाच हँडल करावं लागते, त्यामुळे आपल्याला कॉम्प्लेक्सिटी वाढू शकते. त्यामुळे हार्डवेअर पॉईंट ऑफ व्ह्यूसुद्धा आणि सॉफ्टवेअर पॉईंट ऑफ व्ह्यूसुद्धा ह्याची कॉम्प्लेक्सिटी ही जास्त असते कम्पॅरेटिव्ह. आता नेक्स्ट मोस्ट इम्पॉर्टंट इंटरफेसिंग मेथड ज्याची सध्या मार्केटमध्ये खूप डिमांड आहे ती म्हणजे MIPI डिस्प्ले सिरियल इंटरफेस. MIPI स्टँड्स फॉर मोबाईल इंडस्ट्री प्रोसेसर इंटरफेस.
ही हाय स्पीड सिरियल इंटरफेसिंग मेथड आहे, जी स्पेसिफिकली मोबाईलसाठी आणि एम्बेडेड सिस्टमसाठी डिझाईन केली. ह्याची खासियत अशी आहे की ही, जसं आपण मागापासून सगळं डिस्कस केलं, जर तुम्हाला हाय स्पीड पाहिजे असेल तर पॅरलल कनेक्शन ही बेटर असतं, ज्याच्यामध्ये पिन काउंट वाढतो. हा त्याचा प्रॉब्लेम आहे. ह्याच्यामध्ये त्याला कमी करण्यासाठी त्यांनी पिन काउंट कमी ठेवला आहे, बट बँडविड्थमध्ये कॉम्प्रोमाइज नाही केलं. त्यामुळं हायर डेटा स्पीड रेट आपल्याला अचीव करता येतो. त्यामुळे ही मोस्टली यूज केली जाते मोबाईल्समध्ये किंवा एम्बेडेड सिस्टम IoTमध्ये. जसं म्हणलं, ह्याचे पॉप्युलर यूज केसेस हे हाय रिझोल्युशन मोबाईल डिस्प्लेमध्ये वापरले जातात, जसं स्मार्टफोन, टॅबलेट किंवा अदर पोर्टेबल डिव्हायसेसमध्ये. आणि ॲडव्हान्स एम्बेडेड सिस्टममध्ये सुद्धा यूज केले जातात, जसे की तुमचे इंडस्ट्रियल HMI झाले किंवा मेडिकल इमेजिंग डिव्हायसेस असतात किंवा ऑटोमोटिव्ह इन्फोटेनमेंट सिस्टममध्ये सुद्धा हीच वापरली जाते. तर ह्याचे ॲडव्हान्टेज काय काय, तर एक्स्ट्रीमली हाय बँडविड्थ असते ह्याची. त्यानंतर लोअर पिन काउंट असतो बिकॉज ही सिरियल इंटरफेस वापरते. आणि दुसरं म्हणजे पॉवर इफिशियन्सी. ही लो पॉवरवर ऑपरेट करण्यासाठी डिझाईन केलेली मेथड आहे. आणि डिसॲडव्हान्टेजमध्ये बघितलं तर ह्याची कॉम्प्लेक्सिटी हाय असते बिकॉज तुम्हाला कॉम्प्लेक्स प्रोटोकॉल असतो, तो यूज करावा लागतो. त्यानंतरनं कंट्रोलर लागतो ह्याला, मायक्रो कंट्रोलर आणि प्रोसेसरच्या पुढं MIPI DSI कंट्रोलर वापरावा लागतो डिस्प्ले इंटरफेसिंगसाठी. त्यानंतर ह्याची कॉस्ट हाय असते. असे काही ह्याचे डिसॲडव्हान्टेजेस आहेत. आता नेक्स्ट पॉप्युलर इंटरफेसिंग मेथड आहे ती म्हणजे HDMI, हाय डेफिनेशन मल्टीमीडिया इंटरफेस, जी आपल्याला वेल नोन आहे बिकॉज आपण कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्समध्ये ह्याचा खूप वापर झालेला बघितला. जिथं आपल्याला हाय डेफिनेशन व्हिडिओ आणि ऑडिओ सिग्नलची गरज असते तिथे ह्याला वापरला जातो. मोस्टली तुमच्या TVमध्ये, आजकालच्या स्मार्ट TVमध्ये किंवा कम्प्युटर्समध्ये तुमच्या डिस्प्ले इंटरफेसिंगसाठी हा HDMI वापरला जातो. ह्याच्यामध्ये व्हिडिओ आणि ऑडिओ हा सिंगल केबलवर ट्रान्समिट केला जातो, त्याच्यामुळे हा मोस्टली पॉप्युलर आहे कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स. त्याचसोबत एम्बेडेड सिस्टममध्ये सुद्धा ह्याचा यूज केला जातो, जसे तुमचे सिंगल बोर्ड कम्प्युटर्स असतात, रास्पबेरी पाय म्हणा, बीगल बोन म्हणा, ह्याच्यामध्ये HDMI कनेक्शनसाठी प्रोव्हिजन केलेलं आहे. तसंच इंडस्ट्रियल कंट्रोल सिस्टममध्ये किंवा मीडिया प्लेयर्समध्ये सुद्धा ह्याचा वापर केला जातो. ॲडव्हान्टेज बघायचे झाले तर ही स्टँडर्ड इंटरफेसिंग मेथड आहे, कारण का वाईडली ॲक्सेप्टेबल केली. तुमच्या बऱ्याचशा कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्समध्ये ह्याला ऑलरेडी इंटिग्रेट केलेला असल्यामुळे ह्याचा युसेज भरपूर झालेला आहे. त्याचसोबत दुसरा ॲडव्हान्टेज आहे की हायर रिझोल्युशन प्रोव्हाइड करते आणि हाय क्वालिटी ऑडिओ सुद्धा ह्याच्यामध्ये ट्रान्समिट होऊ शकतो. रिलेटिव्हली इझी टू यूज असल्यामुळे बऱ्याच सिस्टममध्ये ह्याचा युटिलायझेशन केलं जातं. आणि ह्याचे इंटरफेसिंग सुद्धा एकदम स्ट्रेट फॉरवर्ड आहे, जे की आपण ऑलरेडी वापरलेलं असल्यामुळं माहीतच आहे. तर ह्याचे डिसॲडव्हान्टेज काय आहेत ते म्हणजे ह्याला कंट्रोलर लागतो HDMI इंटरफेसिंगसाठी. त्यानंतर पॉवर हाय कन्झ्युम्शन करतं ते. त्यानंतर एक डिसॲडव्हान्टेज असा आहे की HDMI मेथड ही खूप फीचर प्रोव्हाइड करते, त्याच्यामुळे काही बेसिक एम्बेडेड डिस्प्ले नीड्सच्या जागी ह्याला जर वापरलं टू कॉम्प्लेक्स होऊ शकतं. तर असे काही ह्याचे डिसॲडव्हान्टेज पण आहे. नाव एक लास्ट इंटरफेसिंग मेथड ती म्हणजे पॅरलल इंटरफेसिंग. ही मुद्दा म्हणून मी शेवटाला ठेवली आहे, कारण का आपण ह्याचं एक एक्झाम्पल पण बघणार आहोत विथ 8051 मायक्रो कंट्रोलर. तर पॅरलल इंटरफेसिंग मेथड ही ऑलमोस्ट आपल्याला कधी ना कधी शिकायला मिळते आपल्या करिक्युलममध्ये. तर ह्याच्यामध्ये डायरेक्ट कनेक्शन केलं जातं तुमच्या GPIO बरोबर. यामध्ये डिस्प्लेला कंट्रोल लाईन्स असतात आणि डेटा लाईन्स असतात. जो डेटा लाईन्स आहेत त्याच्यावर आपण पिक्सेल डेटा किंवा कॅरेक्टरचे कोड्स पाठवतो आणि कंट्रोल लाईन्सवर आपण त्याचे सिग्नल्स पाठवतो. ही मेथड मोस्टली पॉप्युलर आहे कॅरेक्टर LCDमध्ये, ज्याला आपण अल्फा न्यूमेरिक डिस्प्ले पण म्हणतो, ज्याच्यामध्ये 4 बिट किंवा 8 बिट असे 2 मोड असतात. तुम्ही आयदर 4 बिट मोड वापरू शकता, ज्याच्यामध्ये तुम्हाला GPIO पिन्स कमी लागतात, म्हणजे जसं 4 बिट म्हणजे 4च पिन लागतात आणि 8 बिटमध्ये 8 पिन्स लागतात तुम्हाला डेटा ट्रान्सफरसाठी. बट 8 बिट मोडमध्ये डेटा फास्टर ट्रान्सफर होतो कम्पॅरेटिव्ह. याचसोबत ह्याचे काही ॲडव्हान्टेजेस पण आहेत, ते म्हणजे एकदम सिम्प्लिसिटी आहे. याच्यामध्ये काही असं कॉम्प्लेक्स हार्डवेअर कनेक्शन करायची गरज नाही, डायरेक्टली GPIOला तुम्ही. त्यानंतरनं जर तुम्ही पॅरलली करत असल्यामुळं 8 बिट मोड वापरला तर फास्टर कम्युनिकेशन होऊ शकतं डिस्प्लेबरोबर. बट जर डिसॲडव्हान्टेज बघायचं झालं तर ह्याच्यामुळेच आपल्याला हाय पिन काउंट लागतो, कारण का तुमचे 8 पिन हे फक्त डिस्प्लेसाठीच जातात, ज्याच्यामुळं आपल्याला वायरिंग कॉम्प्लेक्सिटी पण वाढते. तुम्ही जर PCB डिझाईन करत असाल तर तुम्हाला त्याची लेआउट डिझाईन करण्यात कॉम्प्लेक्सिटी इन्क्रीज होते बिकॉज ऑफ पॅरल कनेक्शन. त्यानंतर स्केलेबिलिटी इश्यू असतो,
तुम्ही ह्याला हाय रिझोल्युशन किंवा कलर डिस्प्लेमध्ये वापरू शकत नाही, बिकॉज जो डेटा अमाऊंट असते ती खूप हाय असतो आणि एवढं पॅरलल कनेक्शन तुम्ही करू शकत नाही त्यासाठी. त्यामुळे ह्याचे काही लिमिटेशन्स आहेत. तर एक्झाम्पल म्हणून आपण एक इंटरफेसिंग बघूया, ज्याच्यामध्ये आपण 16:2 अल्फा न्यूमेरिक डिस्प्ले 8051ची इंटरफेस करूया. ज्याच्यामध्ये इंटरफेसिंग डायग्रामनुसार आपण पोर्ट 1ला डेटा लाईनसाठी वापरूया. D0 to D7 ही डेटा लाईन्स आपण P1.0 to P1.7 ला कनेक्ट करूया, ऑल 8 पिन्स. त्याचसोबत आपण पोर्ट 2चा यूज करून आपण राहिलेले सिग्नल्स त्याला कनेक्ट करू शकतो. पोर्ट 2.0, 2.1, 2.2 असे आपण कनेक्ट करूया आपल्या RS, RW आणि अनेबल या पिनला LCD. त्याच्या व्यतिरिक्त LCDला आपल्याला VSS, VCC आणि VEE हे 3 कनेक्शन करावे लागतात, जे आपण ह्या डायग्राममध्ये बघू शकतो. आणि लास्टचे 2 पिन्स हे LED मायनस आणि LED प्लससाठी, ते LCD डिस्प्लेचा ब्राईटनेस कंट्रोलिंगसाठी वापरले जातात. हा झाला 8 बिट मोड. असंच आपण 4 बिट मोडमध्ये सुद्धा कनेक्शन करू शकता, ज्याच्यामध्ये आपल्याला फक्त 4 डेटा पिन्स लागतील इंटरफेस करण्यासाठी. बट ते आपण ह्या एक्झाम्पलमध्ये बघणार नाही. नाव लेट्स अंडरस्टँड LCDला 16:2 का म्हणतात. 16 हे कॅरेक्टर काउंट आहे आणि 2 हे रो काउंट. तर ह्याच्यामध्ये 16 कॅरेक्टर 2 रोमध्ये बसू शकतात. आता आपण यासाठीचा एक सॅम्पल कोड रेफर करूया, ज्याच्यामध्ये आपण फोकस करूया की मेन कोणत्या गोष्टी LCDवर डिस्प्ले करण्यासाठी लागतात. त्याच्यामध्ये पहिलं येतं ही LCD इनिशियलायझेशन. तर तुम्ही इथं फंक्शन बघू शकता, ज्याच्यामध्ये LCD इनिशियलायझेशनसाठी आपल्याला काही गोष्टी सेट करावं लागतात, जसं की 8 बिट मोड सेट केला आहे आपण, त्याच्यानंतर डिस्प्ले कंट्रोल सेट केला आहे, त्यानंतर एंट्री मोड सेट केला आहे, त्यानंतर क्लिअर डिस्प्ले केला आणि थोडा डिले ॲड केला आहे. हे इनिशियलायझेशन एव्हरी टाईम पॉवर अप झाल्यानंतर आपल्याला करावं लागतं. त्यामुळे ह्याला आपण मेन फंक्शनमध्ये सुरुवातीला LCD इनिशियलायझेशन फंक्शनमध्ये लिहितो. त्यानंतर आपण LCDला डेटा पाठवू शकतो, ज्याच्यामध्ये आपण LCDला स्ट्रिंग पाठवली एखादी सॅम्पल. ती मॅक्सिमम 16 कॅरेक्टर असली पाहिजे, तर ती आपल्या पहिल्या रोमध्ये फिट बसेल, इन्क्लुडिंग ऑल द स्पेशल कॅरेक्टर. त्याच्यानंतर आपल्याला दुसऱ्या रोमध्ये येण्यासाठी आपल्याला कर्सर मूव्ह करावा लागतो. त्यासाठी आपण LCDला कमांड पाठवणार आणि त्याच्यानंतर कर्सर सेकंड रोला आल्यानंतर आपण अनदर स्ट्रिंग पाठवू शकतो. अशा प्रकारे आपण LCDवर डिस्प्ले आपल्याला हवी ती स्ट्रिंग करू शकतो. सो ह्याला आपण म्हणतो पॅरलल इंटरफेसिंग मेथड, जे आपण आता एक्झाम्पल थ्रू बघितले. तर असे काही मेथड्स आपण आता स्टडी केले. आता तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा ज्यांना इलेक्ट्रॉनिक्समध्ये इंटरेस्ट. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.